ओम श्री साईराम. साई भक्तांनो, कल्पना करा की एक रात्र दूर जामनेर गावात एक मुलगी प्रसूतीच्या तीव्र वेदनेने तडफडते. लोक हताश झालेत, कुटुंबीय रडतायत, पण शिर्डीतून एक साधा फकीर धावतो, हातात एक छोटीशी पुडी आणि आरती. ज्या क्षणी उदी लावतात लगेच वेदना थांबतात. बाळ सुरक्षित जन्म घेतं आणि आई आणि बाळ दोघे हसत आहेत. हे कसं काय शक्य झालं? ही आहे बाबांच्या उदीची खरी ताकद, जी रोग बरे करते, संकट दूर करते आणि पापाचा डोंगर जाळून टाकते. तुम्हालाही हे रहस्य, हे चमत्कार जाणून घ्यायचे तर थांबा. आजचा हा व्हिडिओ श्री साई सच्चरित्राचा अध्याय 33 चा आहे, ज्याचे मी पूर्ण भावाने वाचन करणार आहे. ओम साईराम. व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाबांच्या कृपेत बुडून जा. अध्याय 33. उदी प्रभाव. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. ज्यांच्या कृपा दृष्टीने पापांचे पर्वत लगेच जळून जातात आणि कलियुगातील वाईट प्रवृत्ती धुवून निघतात, त्या संतांना व सज्जन लोकांना आता नमस्कार करूया. त्यांच्या उपकारांच्या राशी जन्म जन्मांतरातही फिटत नसतात. त्यांचे सहज बोलणे सुद्धा आपल्या हिताचा उपदेश करणारे आणि श्रेष्ठ शाश्वत सुख प्राप्त करून देणारे असते. हे आपले व हे दुसऱ्याचे असे त्यांच्या बुद्धीला ठाऊक नसते. संस्कृतीचे, प्रपंचातले भेदभावाचे विचार त्यांच्या मनात येत नसतात. मागच्या अध्यायात गुरुच्या महिमेचे थोडे निरूपण झाले. आता या अध्यायात श्रोत्यांनी उदीचे महिमान ऐकावे. साईबाबा माग मागून दक्षिणा घेत असत, त्यातून दीन दुबळ्यांना दान करीत असत आणि शिल्लक राहिलेल्या पैशाने जळाऊ लाकडांचे भारे खरेदी करून लाकडांचे ढीग लावित असत. त्या वाळलेल्या लाकडांना आपल्या समोर धुनीत जाळीत असत आणि त्यांची जी अमर्याद राख होत असे ती उदी ते भक्तांना देत असत. शिर्डीहून आपल्या गावी परत जाताना बाबांकडे रजा मागताना उदी देण्याचा हा रिवाज होता. हे सगळ्या भक्तांना ठाऊक होते. इतकेच नव्हे तर उदी आणा असे बाबांनी म्हटले म्हणजे परतण्याची खरी आज्ञा झाली. असे कळून ज्याच्या त्याच्या मनाला घरी परत जाण्याला उल्हास वाटत असे. तसे शिर्डीत राहणे असताना दुपारी, सायंकाळी व सकाळी बाबा कोणालाही उदी न देता रिकाम्या हाताने परत पाठवित नसत. हाच दररोजचा कार्यक्रम होता. परंतु उदीचा गुण काय? मशिदीत सदोदित अखंड धुनी का? आणि उदी देण्याचा हा रोजचा उपक्रम कशासाठी? उदी देण्यात बाबांचा उद्देश काय असावा आणि ते काय सुचवित होते? तर जगतात दिसणारे हे सगळे राख आहे हे मनात निश्चित जाणावे. हा मनुष्य देह सुद्धा पंचमहाभूतांचा भोग भोगण्यासाठी शिल्लक राहिलेला लाकडाचा तुकडा आहे. भोग संपल्यावर तो अगदी हालचाल शून्य होऊन पडेल आणि त्याची न चुकता राख होऊन जाईल. तुमची माझी स्थिती हीच होणार आहे याची तुम्हाला आठवण राहावी आणि मलाही रात्रंदिवस जाग असावी म्हणून ही विभूती मी देत असतो. हे संपूर्ण जगत मायेचा देखावा आहे. ब्रह्म हेच ते सत्य आहे आणि ब्रह्मांड अनृत म्हणजे खरे नसलेले काल्पनिक किंवा तार्किक आहे. याची खरी खूण ही उदी आहे. या जगात पत्नी, पुत्र, मामे, भाचे वगैरे कोणीच कोणाचे नसते. आपण नग्न आलो व नग्नच जाणार. या गोष्टीचे उदी हे स्मारक आहे. ही उदी अंगाला चोळली म्हणजे मनाची व शरीराची दुःखे नाहीशी होतात. परंतु या उदीचे गूढ सारतत्व विवेकपूर्ण वैराग्य हे आहे. देववेलती दक्षिणा देऊन प्रवृत्तीचे वैराग्य प्राप्त केले म्हणजे हळूहळू निवृत्तीच्या वैराग्याची लक्षणे आपल्याला कळू लागतात. वैराग्य जरी हाती आले तरी त्याबरोबर विवेक नसेल तर त्या वैराग्याची माती होईल. म्हणून उदीचा उपयोग करावा. विवेक व वैराग्य यांना एकत्र बांधून ठेवणे म्हणजेच उदी व दक्षिणा यांचा मेळ घालणे होय. तसे केल्याशिवाय संसार नदीचा पलीकडचा किनारा गाठणे अति अवघड आहे. लहान मोठी माणसे बाबांच्या दर्शनाला येत असत आणि त्यांच्या पायी नमस्कार करून परत जात असत. तेव्हा बाबा त्यांना उदी देत असत. मशिदीत धुनी रात्रंदिवस अखंड नित्याची पेटलेली असे. त्यातील मुठमुठ राग देऊन बाबा त्यांची रवानगी करत असत. प्रसाद म्हणून राग देत असत. आपल्या हाताने कपाळाला फासत असत आणि त्याबरोबरच तो हात डोक्यावर ठेवून भक्तांचे कल्याण इच्छित असत. रक्षा, विभूती व उदी हे शब्द 3 आहेत, परंतु त्या सर्वांचा अर्थ एकच आहे. हाच प्रसाद बाबा भरपूर
हात न आखडता वाटीत असत. हा संसार उदीसारखा आहे. एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आपली या उदीसारखी राख होईल. हेच उदीचे एक महत्वाचे सार आहे. कमळाच्या पाकळीवरील पाण्याप्रमाणे हा नाशिवंत देह पडून जाईल, म्हणून त्याचे ममत्व सोडून द्यावे, हेच हे बाबांचे उदीचे वाटणे सांगते. विश्वाचा हा सगळा पसारा राख रांगोळीसारखा आहे, हे निश्चितपणे जाणा. जगाच्या मिथ्यत्वाचा विचार करा आणि उदीच खरी अस्तित्वात असलेली आहे यावर विश्वास ठेवा. उदी म्हणजे केवळ माती आहे. ज्या ज्या वस्तूंना नाव व आकार आहे त्या त्या सर्व वस्तूंची शेवटी हीच गती होणार आहे. या जगात वस्तूंची जी स्थित्यंतरे किंवा बदल दिसतात ते फक्त नाममात्र असतात. याचा अनुभव मातीच्या सतत टिकणाऱ्या, कधीही न बदलणाऱ्या गुणामुळे येतो. स्वतः बाबा देखील कधी कधी रंगात येऊन गाणे गाताना ऐकले आहे. त्यातील उदीपुरती चटकदार लहानशी ओळ श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी. मनाची लहर लागली म्हणजे एवढेच द्रुपद अगदी गोड आवाजाने अति आनंदित होऊन वरच्यावर ते म्हणत असत. सारांश, बाबांच्या या कल्याणकारक धुनीने उदीच्या किती गोणी उत्पन्न केल्या याची गणती करण्याला कोणीच समर्थ नाही. असो, असा हा बाबांच्या उदी वाटण्याचा गूढ व परमार्थाबद्दलचा अंतर्गत हेतू ऐकून श्रोते उदीचा आपल्या स्वतःच्या निव्वळ फायद्याचा अर्थ, संसाराची व्यवस्था नीट चालवण्याच्या हेतूने विचारू लागले तर उदीपोटी हाही गुण आहे. त्याशिवाय उदीचे महत्व कसे वाढेल? साईबाबा परमार्थाचा मार्ग दाखवण्यात पटाईत आहे. ते भक्तांचा स्वार्थ साधून परमार्थ साधून देतात. या उदीच्या योगक्षेमाच्या कथा अगणित सांगता येतील, परंतु ग्रंथाचा विस्तार वाढू नये म्हणून मी त्या अगदीच संक्षिप्तपणे सांगेन. एकदा नारायण मोतीराम जानी नावाचे औचित्य म्हणजे स्वयंपाक करणारे गृहस्थाश्रमी ब्राह्मण नाशिक येथे राहत होते. तसेच बाबांचे आणखी एक रामचंद्र वामन मोडक नावाचे भाविक भक्त होते, ज्यांच्या पदरी हे नारायण नोकरीला होते. बाबा देहधारी असताना हे नारायणराव आपल्या आईंना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनाला शिर्डीला गेले असताना बाबांनी आपण होऊन त्यांच्या आईंना आधीच इशारा दिला होता. यापुढे आपला नोकरीशी संबंध राहणार नाही. ही ताबेदारी आता पुरे, यापेक्षा स्वतंत्र धंदा बरा. पुढे थोड्याच दिवसानंतर भगवंताला दया उपजली आणि नारायणरावांची परावलंबी नोकरी सुटली. त्यांना स्वतंत्रता आवडू लागली आणि तेथेच आपल्या हिमतीने भोजनासह वसतिगृहाच्या सोयीची स्थापना केली. नाव ठेवले आनंदाश्रम आणि त्यात परिश्रम केल्याने दिवसेंदिवस नाव वाढले आणि मनाला आराम वाटला. अशा प्रकारे साईबाबांनी भाकीत केल्याप्रमाणे गोष्ट घडल्याने त्यांची साईचरणी निष्ठा वाढली. मग तिचे दृढ भक्तीच्या स्वरूपात रूपांतर झाले आणि अनेक अनुभव आल्याने ती कायमची बिंबली. साईबाबांच्या म्हणण्याचा प्रत्यय आला. श्रोत्यांना एक कहाणी ऐकायला मिळाली आणि त्यांचेही साईचरणी प्रेम वाढले. खरोखर बाबांची करणी अपूर्व आहे. बाबांचे बोलणे अवघे प्रथम पुरुषी म्हणजे स्वतःबद्दल असते, पण खरे पाहता ते नेहमी दुसऱ्या करता असत. लक्ष ठेवून पाहणाऱ्याला दररोज हाच अनुभव येत असे. असो, पुढे नारायणरावांना जसा जसा अनुभव येत गेला तसा तसा त्यांच्या भक्तीचा व प्रेमाचा संग्रह वाढत गेला. आता त्यांच्या आणखी एक अपूर्व भक्तिभावाची गोष्ट ऐका. एकदा त्यांच्या एका मित्राला एकाएकी विंचू चावला आणि त्याला फार वेदना होऊ लागल्या. दंशाच्या जागी लावण्यासाठी बाबांची उदी फार उपयोगी असते, परंतु शोध केला तरी तिचा काही पत्ता लागेना. मित्राला वेदना काही सोसवत नव्हत्या आणि उदीचा तर काही पत्ता लागत नव्हता. तेव्हा नारायणरावांनी बाबांच्या छबीजवळ जाऊन त्यांची करुणा भाकली. मग त्या छबीच्या पुढे जळत्या उदबत्तीची काजळी म्हणजे तिची राख खाली पडलेली होती. तिला नारायणरावांनी क्षणभर उदीच मांडली. त्यातून एक चिमूट त्यांनी घेतली आणि तोंडाने साईनामाचा मंत्र म्हणत दंश झाल्याच्या जागी लावली. जशी भावना तसा अनुभव असतो. श्रोत्यांना ऐकून आश्चर्य वाटेल. राग चोळता क्षणीच वेदना आल्या वाटे पळाल्या आणि त्या दोघांनाही बाबांबद्दल प्रेम दाटून आले. ही तर उदबत्तीची काजळी पिडलेल्या व्यक्तीला लावलेली होती, परंतु उदी म्हणून रस्त्यावरची माती देखील असाच अनुभव दाखवते आणि या मातीच्या स्पर्शाचा ज्याला रोग किंवा दुखणे झाले असेल त्याच्याशिवाय दुसऱ्यावरही जरी प्रयोग केला तरी तिचा उपयोग होतो. एकदा एका भक्ताच्या मुलीला ग्रंथी ज्वर झाला. बाहेर गावी गेलेल्या तिच्या बापाला अचानक आल्यानंतर बातमी
कळाली आणि त्याच्या मनात चिंता उत्पन्न झाली. बाप वांद्रे येथे राहत होता आणि मुलगी दुसऱ्या गावी राहत होती. जवळ उदीचा साठा नव्हता, म्हणून त्याने नानासाहेब चांदोरकरांना निरोप पाठवला. आपण बाबांची प्रार्थना करा आणि माझी ही विवंचना दूर करा, अशी नानासाहेबांना विनंती करून प्रासादिक उदी धाडण्यास कळवले. निरोप निरोप घेऊन जाणाऱ्याला नानासाहेब वाटेतच भेटले. कुटुंबासह ते त्यावेळी कल्याण येथे जाण्यास निघाले होते. नानासाहेबांना ठाणे शहरी स्टेशनापाशी हा निरोप मिळाला. उदी पाहता जवळ हाताशी नव्हती, म्हणून त्यांनी रस्त्यावरील मातीच उचलली. वाटेत तिथेच उभे राहून साई समर्थांना घाराणे घातले आणि मागे वळून आपल्या पत्नीच्या कपाळाला खरोखरच एक चिमूट लावली. इकडे तो भक्त निघाला आणि मुलगी होती त्या गावी जाऊन पोचला. तेथे त्याला जी हकीकत कळली ती ऐकून त्याला फार सुख झाले. मुलीला 3 दिवस अत्यंत जोराचा ताप आला होता. वेदनांनी ती जर्जर झाली होती आणि कालच तिला थोडा आराम वाटला होता. तपास केल्यावर समजले की नानासाहेबांनी ज्यावेळी उदी म्हणून मातीचा टिळा लावला आणि साईबाबांची प्रार्थना केली, त्या क्षणापासून त्या मुलीला उतार पडला होता. असो, या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरपणे पुढे मागे सांगता येईल. सध्या उदी पुरताच हा चुटका म्हणजे ही लहानशी चटकदार गोष्ट पुरे. हेच प्रेमळ नानासाहेब चांदोरकर जामनेर येथे मामलतदार असताना आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असणारे साईबाबा काय चमत्कार करतात ते ऐका. या उदीच्या महिम्याला अंतच नाही. तो दुसरा चमत्कार मी आता सांगतो. श्रोत्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हावे. त्यांना मोठे आश्चर्य वाटेल. नानांची मुलगी बाळंत होण्याच्या तयारीत होती आणि सहन न करता येणाऱ्या बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या होत्या. म्हणून नानासाहेब जामनेरहून साई समर्थांना सर्व तऱ्हेने हाका मारू लागले होते. जामनेरची ही परिस्थिती शिर्डीला कोणाला ठाऊक नव्हती, परंतु सर्वज्ञ व सर्वगत साईबाबांना या जगात काही अज्ञात नव्हते. त्यांची आपल्या भक्तांशी एकात्मता होती. नानांच्या येथील परिस्थिती जाणून साईबाबांचे मन द्रवले आणि त्यांनी खरोखरच काय केले पहा. बाबांच्या मनात नानांना उदी पाठवण्याचा विचार आला. इतक्यात शिर्डीच्या गोसावी रामगीर बुवांच्या मनात आपल्या गावी जाण्याची स्फूर्ती झाली. त्यांचे गाव खानदेशात महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांच्या प्रदेशाला खानदेश म्हणतात. तर त्यांचे गाव खानदेशात होते. सर्व तयारीसह ते दर्शन घेण्यासाठी मशिदीत बाबांच्या पायापाशी आले. बाबा धीरधारी असताना आधी त्यांच्या पाया न पडता व आज्ञा न घेता कोणीही कोणत्याही कामासाठी बाहेर जात नसत. लग्न असो की मुंज असो की शास्त्रोक्त मंगल कार्य असो, तसेच कार्य करणे असो की त्याचे प्रयोजन असो, आधी बाबांची संमती लागत असे. त्यांची पूर्णपणे आज्ञा झाल्याशिवाय व आशीर्वादासह उदी प्रसाद मिळाल्याशिवाय कार्य निर्विघ्नपणे पार पडणार नाही, अशी सगळ्यांची दृढ भावना होती. अशी तर शिर्डी गावी पद्धत होती आणि त्याला अनुसरून रामगीर बुवा आले आणि बाबांच्या पायी लागून निघण्यासाठी आज्ञा मागू लागले. ते म्हणाले, बाबा, खानदेशी गावाकडे जाऊन येतो. मला उदी आशीर्वाद द्या आणि या दासाला निघण्याची आज्ञा द्या. ज्या रामगीर बुवांना बाबा प्रेमाने बापूगीर या नावाने हाक मारित असत, त्याला बाबा म्हणाले, तू गावाला खुशाल जा, पण वाटेत थोडी विश्रांती घे. आधी जामनेर येथे जा. नानासाहेब चांदोरकरांच्या घरी उतर. त्यांचा समाचार घे आणि पुढे घरची वाट धर. नंतर बाबा माधवराव देशपांड्यांना म्हणाले, श्यामा, ती माधव आडकराने रचलेली ती आरती कागदावर लिहून नानांसाठी गोसाव्या बरोबर दे. मग बाबांनी गोसाव्याला उदी दिली. आणखी थोडी उदी पुडीत बांधली आणि ती पुडी गोसाव्याला देऊन त्याच्याबरोबर नानांना पाठवली. बाबा म्हणाले, ही पुडी व आरती नानांना नेऊन दे आणि ख्याली खुशाली विचारून पुढे आपल्या गावी जाण्यास निघ. रामा जनार्दनांनी रचलेली जशी संत ज्ञानेश्वरांची आरती, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, तशीच ही आरती साई बाबा सौख्यदातार जीवा आहे. दोन्हींची चाल सारखीच आहे. राम जनार्दन हे जनार्दन स्वामींचे भक्त होते, तर माधव आडकर हे साई चरणी आसक्त होते. त्यांच्या आरतीची रचना अत्यंत प्रासादिक आहे आणि त्याशिवाय साईबाबांचे भजन अपूर्णच राहील. असो, ही बाबांची आवडती आरती उदीसह त्यांनी नानांना पाठवली होती. ती सगळी श्रोत्यांनी ऐकावी. तिच्या फळाची गोष्ट पुढे दिसून येईल. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजतनी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. अहो साई बाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे.
तुम्ही सर्व प्राण्यांना सुख देणारे आहात. तुमच्या पायांच्या धुळीच्या कणाखाली या सेवकाला आश्रय द्या, या भक्ताला आश्रय द्या. द्रुपद म्हणजे गीताच्या प्रारंभीचे स्वतंत्र कडवे, जे पुढे प्रत्येक कडव्याच्या शेवटी पुन्हा पुन्हा म्हणायचे असते. जाळून यानंग स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्ष जना दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग आरती साई बाबा. काम वाजता जाळून तुम्ही सदा आपल्या आत्मस्वरूपात गुंग असता आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांच्या आपल्या डोळ्यांना तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपाने दर्शन देता. श्रीकृष्णाच्या रूपाने दर्शन देता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. जया म्हणे जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी माव, तुझी माव आरती साई बाबा. हे अत्यंत दयाळू साईनाथा, ज्याच्या मनात जशी श्रद्धा किंवा विश्वास असेल त्याप्रमाणे त्याला तुम्ही अनुभव देता. अशी तुमची ही माया किंवा चमत्कारिक करणी आहे. तुमची ही माया किंवा चमत्कारिक करणी आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. तुमचे नाम घेता हरे संस्कृती वेता, आगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा आरती साई बाबा. तुमच्या नावाचे चिंतन केले म्हणजे संसारातील शारीरिक व मानसिक दुःख नाश पावतात. तुमच्या करण्याला खरोखरच काही मर्यादा नसते. ज्यांना कोणी सहाय्य करणारे नाही त्यांना तुम्ही मार्ग दाखवित असता, अनाथांना मार्ग दाखवित असता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. 8 दिवस गुरुवारी भक्त करी तिवारी, प्रभू पद पाहावया भव भयनी वारी, भयनी वारी आरती साई बाबा. 8 दिवसांनी दर गुरुवारी तुम्हा सर्व शक्तिमान देवांच्या चरणाच्या दर्शनासाठी भक्त लोक यात्रा करतात. त्यांची संसारातील भीती तुम्ही घालविता, भीती तुम्ही घालविता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम देवादी देवा, देवादी देवा आरती साई बाबा. माझा संपत्तीचा साठा म्हणजे तुमच्या चरणांची सेवा करणे हेच होय. आणि हे देवांच्याही देवा, तुमच्यापाशी मी हेच मागत आहे. देवादी देवा, मी हेच मागत आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक, आपुली भाक आरती साई बाबा. हा दीन चातक पक्षी तुमच्याकडून आत्मसुखाच्या स्वच्छ पाण्याची इच्छा करीत आहे, स्वच्छ पाण्याची इच्छा करीत आहे. या माधवाला ते पाजा आणि आपले दिलेले वचन खरे करा, आपले वचन खरे करा. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. रामगीर गोसावी बाबांना म्हणाले, बाबा, माझ्यापाशी अवघे 2च रुपये आहेत. इतक्याने मी जामनेरला कसा जाऊन पोहोचेल? त्यावर बाबांनी उत्तर दिले, तू स्वस्त जा, तुझी सर्व व्यवस्था होईल. मग बाबांवर भरवसा ठेवून गोसावी जाण्यासाठी तयार झाले. बाबांचा असा विचार घेऊन, त्यांची आज्ञा घेऊन, त्यांना वंदन करून आणि लगेच उदी प्रसाद मिळवून रामगीर बुवा कार्यासाठी तत्परतेने निघाले. आताप्रमाणे जामनेरला तेव्हा आगगाडीचा रस्ता नव्हता, प्रवासाची चांगली सोय नव्हती. म्हणून गोसाव्याला काळजी वाटत होती. आगगाडीत बसून प्रवासी जळगाव स्टेशनवर उतरले की तेथून पुढचा सर्व रस्ता म्हणजे जवळजवळ 44 किलोमीटर पायी चालून जावे लागत असे. 1 रुपयात 14 आणे आगगाडीचे भाडे भरले आणि आता जवळ फक्त चौलीचे नाणे शिल्लक राहिले आहे. तेव्हा आता पुढे कसे जाणे होईल या चिंतेत असताना गोसावी जो जळगाव स्टेशनवर तिकीट देऊन बाहेर पडला, तो त्याला दूर एक शिपाई दिसला. उतरून समोर येऊन तो शिपाई आधीच शोध करीत होता की शिर्डीचा बापूगीर कोण आहे ते मला सांगा हो. ते शिपायाचे विचारणे केवळ आपल्यासाठीच आहे हे जाणून गोसावी पुढे झाला आणि म्हणाला, मीच तो आहे, तुझे काय म्हणणे आहे? त्यावर तो शिपाई म्हणाला, नानासाहेब चांदोरकरांनी तुम्हाला आणण्यासाठी मला पाठवले आहे. टांग्यात बसून लवकर चला, तुमची ते वाट पाहत आहेत. बुवाला अत्यंत आनंद झाला आणि मनात म्हणाला, शिर्डीहून नानांना निरोप गेलेला दिसतोय, म्हणूनच वेळेवर हा टांगा आला आणि मोठी काळजी मिटली. शिपाई मोठा हुशार दिसला. त्याच्या धाडीविषयी किल्लेदार होत्या. पाटलो नीटनेटकी घातलेली होती, म्हणजे इजार नीटनेटकी घातलेली होती आणि टांगाही सुंदर दिसला. जसा टांगा तसेच घोडे होते. ते काय भाड्याचे थोडे होते. कार्याच्या उत्साहाने इतर टांग्यांच्या पुढे ते निघाले.
रात्रीच्या 12 घटका भरल्यावर म्हणजे साधारणतः 10:30-11 वाजता टांगा जो वेगाने सुटला तो पाठी मार्गात एका ओढ्याजवळ थांबवला. तिथे टांगेवाल्याने पाणी पाजण्यासाठी आपले घोडे सोडले आणि म्हणाला, मी आता लगेच परत येतो. मग आपण स्वस्तपणे फराळ करू. मी थोडे पाणी घेऊन येतो. आपण आंबे, पेढे व गुळ पापडीचे तुकडे खाऊ आणि घोडे जुंपून मग निघू. टांगेवाल्याचा पेहराव मुसलमानी दिसत होता. त्याचे हे भाषण ऐकून रामगिराच्या मनात शंका आली. हा फराळ आपण कसा करावा? म्हणून रामगिराने त्याला आपली जात विचारली. तर तो टांगेवाला म्हणाला, तुला शंका कसली आली? अरे मी हिंदू गडवाली. उत्तर प्रदेशातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गडवाल प्रांतातील. अरे मी हिंदू गडवाली, क्षत्रियचा बेटा आहे, जातीचा मी राजपूत आहे आणि हा फराळ सुद्धा नानांनी तुझ्यासाठी माझ्या बरोबर दिलेला आहे. मनात मुळी शंका आणू नकोस, स्वस्त मनाने हा खा. असा जेव्हा त्याला विश्वास पटला तेव्हा मग त्या दोघांनी फराळ केला. टांगेवाल्याने टांगा जोडला आणि पुढे सूर्य उगवल्यावर प्रवास संपला. गावात टांगा शिरल्यावर नानांची कचेरी दिसू लागली. घोडे थोड्या विश्रांतीसाठी थांबले आणि रामगीर बुवा मनात सुकावले. त्यांना लघवी करावीशी वाटली म्हणून ते एका बाजूला गेले. पुन्हा पूर्वीच्या जागी येतात तो आश्चर्यच घडले पहा. टांगा नाही, घोडे नाही आणि टांगेवालाही नाही. त्यावेळी तेथे कोणीच दिसेना. जागा मोकळी दिसली. रामगीर मनात विचार करू लागला, काय हा चमत्कार तरी? येतपर्यंत मला आणून इतका दूर हा गेला तरी कुठे? मग बुवा नानांना भेटण्याच्या उत्कंठेने कचेरीत गेले. पण ते आपल्या घरी असल्याच्या कळ्याने तिकडे जाण्यासाठी तयार झाले. रस्त्यात विचारित बुवा चालले आणि नानांचा पत्ता सहज लागला. ते जाऊन बाहेर ओट्यावर बसले. तोच नानांनी त्यांना आत बोलावले. एकमेकांची भेट झाली आणि रामगीर बुवांनी उदी व आरती झोळीतून बाहेर काढून नानांच्या समोर ठेवली आणि सर्व हकीकत सांगितली. आश्चर्य म्हणजे ही उदी जेव्हा आली त्याच वेळी नानांची मुलगी मैनाताई बाळंतपणाला आडली होती आणि तिला फार त्रास होत होता. त्या संकटाचे निवारण व्हावे म्हणून नवचंडीचे हवन व श्री दुर्गा सप्तशतीचे पाठपठण मांडलेले पाहून गोसावी रामगीर बुवाला आश्चर्य वाटले. भुकेलेल्या पुढे अचानक पक्वानाने भरलेले ताट यावे किंवा तहानलेल्या चकोर पक्षाच्या तोंडात अमृत पडावे तसे नानांना झाले. नानांनी कुटुंबाला लगेच हाक मारली आणि उदी पाण्यात काढून पाजायला दिली आणि स्वतः आरती म्हणायला सुरुवात केली. एक क्षणाचाही वेळ गेला न गेला तोच आतून बाहेर निरोप आला की उदीचा प्याला ओठाला लावताच मोरीला आराम पडला. तिच्या वेदना लगेच थांबल्या आणि ती निर्विघ्नपणे बाळंतीण झाली. सुखाने हातीपायी सुटली आणि सर्वांची काळजी मिटली. रामगीर नानांना विचारू लागला, टांगेवाला कुठे गेला? येथे काही मला दिसला नाही. तुम्ही धाडला होता तो टांगा कुठे आहे? नाना म्हणाले, मी नाही धाडला. कुठला टांगा? मला नाही माहित. तुम्ही येणार हे कोणाला ठाऊक होते? टांगा कशाला धाडेन मी? मग रामगीर बुवांनी टांग्याची मुळापासून सर्व कहाणी सगळ्यांना सांगितली आणि नानांना बाबांची वत्सलता पाहून आश्चर्य वाटले. कुठला टांगा व कुठला शिपाई? नाना प्रकारचे चमत्कारिक खेळ करून दाखवणारी ही साई माऊली स्वतःच भक्तांच्या प्रेमामुळे संकटकाळी धावून येत असते. आता पूर्वीच्या ओवी 50च्या संदर्भात नाशिकच्या नारायणरावांची कथा पुढे चालूया. काही काळ लोटल्यावर बाबा निर्वाण पावले. इसवी सन 1918 साली विजयादशमीचा दसऱ्याच्या सणाचा चांगला शुभ दिवस पाहून बाबांनी आपला देह पृथ्वीला अर्पण केला. पुढे त्यांची समाधी बांधली गेली. त्याआधी बाबा देहधारी असताना नारायणराव वर्षातून 2 वेळा बाबांचे दर्शन साधित असत. समाधीला आता 3 वर्ष झाली आणि समाधीचे दर्शन घेण्याची नारायणरावांची इच्छा फार प्रबळ झाली, परंतु योग्य संधी येता येईना म्हणून ते फार उतावीळ झाले. समाधीनंतर 1 वर्षाने नारायणरावांना दुखण्याने गांजले. सर्व औषधे झाली आणि सर्वसाधारण लोकात चालत आलेले उपाय खुंटीत झाले. नारायणराव जरी दुखण्याने गांजून गेले होते तरी रात्रंदिवस त्यांचे बाबांचे ध्यान चालू होते. गुरु महाराजांना कुठले मरण? त्यांनी नारायणरावांना दर्शन दिले की एका रात्री स्वप्न पडले. एका भुयारातून साईबाबांनी बाहेर येऊन नारायणरावांना आश्वासन दिले, मनात काही काळजी करू नकोस. उद्यापासून रोगाला उतार पडेल. 1 आठवडा संपताच तू स्वतः उठून बसशील. असो. मग 8 दिवस लोटले.
अक्षर आणि अक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बसले आणि त्यांच्या मनाला अत्यंत संतोष वाटला. असेच काही दिवस गेल्यावर नारायणराव समाधीच्या दर्शनाला आले. तेव्हा त्यांनी हा अनुभव कथन केला. देहधारी असतात म्हणून जिवंत आणि समाधीस्थ म्हणून काय साईबाबा मेलेले समजायचे का? ते तर जन्म व मरण यांच्या पलीकडचे आहेत. ते चर व अचर वस्तूंमध्ये सदा गुंफलेले असतात. अग्नीच असा लाकडात गुप्त असतो, बाहेर दिसत नाही, परंतु त्याच्या आत लपलेला असतो आणि घासण्याच्या क्रियेने पेटून प्रकाशमान होतो. तसाच हा साई डोळ्यांना आता दिसत नाही, पण भक्तांनी आर्त स्वराने हाक मारल्याने लगेच प्रकट होतो. एकदा का त्या साईकडे तुम्ही प्रेमाने पाहिले की तो आयुष्यभर तुमचा गुलाम झालाच म्हणून समजा. तो केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला आहे आणि तो हाकेला लगेच ओढ देत असतो. त्याला स्थळ व काळ लागत नाही. सर्व काळी तो सतत उभा असतो. कोठून कशी तो कळ दाबेल हे कळत नसते. अशी काही योजना करेल की मनात नाना तऱ्हेचे वाईट विचार यावेत. अशा वेळी त्या साईच्या चरणी दृष्टी ठेवली म्हणजे ध्यानधारणा वाढेल आणि मन एकाग्र होऊन साईच्या अत्यंत चिंतन घडेल. हा साई हेच करवून घेतो आणि कार्यही निर्विघ्नपणे पार पडते. संसारातील कामधंदा सोडावा लागत नाही. कोणत्याही गोष्टीची हाव आपोआप सुटते. अशी मनाला सवय लावली की कार्य देखील सहजपणे सिद्धीस जाईल. हा देह कर्म करण्याच्या लोकात म्हणजे मृत्यू लोकात जन्माला आला आहे. तेव्हा कर्म तर घडतीलच, यात शंका नाही. तेव्हा स्त्री, पुत्र, वित्त व गेह यांचा संग्रह भरपूर होऊ द्या आणि जे काही घडणार असेल तेही खुशाल घडू द्या. आपण आपले सद्गुरूचे चिंतन करण्याची इच्छा ठेवावी, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प नष्ट होतील आणि नशिबाने आलेली संकटे टळतील. भक्तांचे भक्तिप्रेम पाहून विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ श्री साई त्यांना एक एक अनुभव दाखवून भक्तीचा महिमा वाढवित असतात. ते वाटेल तसे रूप किंवा सोंग घेतात. मन मानेल तिथे प्रगट होतात आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी कुठेही फिरतात. शिष्य मात्र भावार्थी पाहिजे. या अर्थाची आणखीन एक कथा श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी आणि संत आपल्या भक्तांकरिता रात्रंदिवस कसे खपत असतात ते पाहावे. कानांची भोके मोकळी करा, हृदयाचे मंदिर उघडे करा आणि या कथेला आत शिरू द्या, म्हणजे ती तुमचे संसाराचे भय व संकटे नाहीशी करेल. हे जे जर्मन लोकांशी झालेले प्रसिद्ध युद्ध म्हणजे पहिले जागतिक महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918 साली झालेले नुकतेच संपले. त्यावेळी इंग्रज सरकार शत्रूविरुद्ध लढण्याला लष्कर सज्ज करण्यासाठी या भारतवर्षात शेरोशरी चोहीकडे लष्कर भरती करीत होते. इसवी सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. त्यांची ठाणे जिल्ह्यात नेमणूक झाली आणि आश्चर्याची गोष्ट घडली. त्यांचे नाव आप्पासाहेब कुलकर्णी होते. त्यांची साईचरणी भक्ती जडली. हा सुद्धा साईबाबांचा एक प्रभाव आहे. त्यांची लीला आगाध आहे. बऱ्याच वर्षापूर्वी आप्पासाहेबांना बाळासाहेब भाट्यांकडून बाबांची एक छवी प्राप्त झाली होती आणि ती त्यांनी पूजेला लावली होती. काया वाचा मनाने मिळतील ते गंध, अक्षता, फुले वगैरे पूजेचे साहित्य घेऊन रोज नियमाने त्या छबीची ते पूजा करीत असत आणि नैवेद्य दाखवित असत. हे भवितव्याच्या नियमानुसार येणाऱ्या सुखदुःखांचे भोगणे कधी संपेल, मनासारखे केव्हा घडेल आणि साईबाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग कधी येईल याची त्यांना अत्यंत चिंता लागली होती. साईबाबांच्या छबीचे दर्शन त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखे असते. मनात पूर्ण श्रद्धा असली की योग्य वेळी त्याची प्रचिती येते. छबीचे नुसते दर्शन झाले असले तरी ते प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखेच असते. याबद्दलचे निरूपण श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. एकदा मुंबईत राहणारे बाळाबुवा सुतार नावाचे कीर्तनकार, ज्यांना लोक हल्लीचे तुकाराम म्हणत असत, ते शिर्डीला गेले होते. त्यांची बाबांशी पहिली भेट होती. पूर्वी कधीही गाठ पडली नव्हती. तरी एकमेकांची नजरानजर होतात साई त्यांना स्पष्ट म्हणाले, 4 वर्षापासून त्याची मला ओळख आहे. बाळाभाऊ आश्चर्य करू लागले की बाबा असे का बरे म्हणतात. बाबांनी शिर्डी सोडली नाही आणि मीही ती आजच डोळ्यांनी पाहिली. मग बाबांना 4 वर्षापूर्वीची माझी ओळख पटली हे कसे? असा विचार करता करता 4 वर्षामागे एकदा बाबांच्या छबीला नमस्कार केल्याची गोष्ट बुवांच्या मनाला आठवली आणि मग बाबांच्या या शब्दांची सत्यता बाळाबुवांच्या मनाला खरोखर पटली. ते म्हणाले, पहा काय होय संतांची व्यापकता आणि काय ही भक्त वत्सलता.
मागे मी नुसता छबीला नमस्कार केला आणि प्रत्यक्ष मूर्ती आजच पाहिली. तरी पण बाबांनी ती ओळख लक्षात ठेवली आणि मी मात्र ती कधीच विसरलो म्हणणे खरे नव्हे. बाबांच्या बोलण्याचा अर्थ लगेच मला कळला नव्हता. छबीला नमस्कार केल्याने ओळख राहते ही गोष्ट जाणण्याची माझी शक्तीच नव्हती. माझी ओळख बाबांच्या लक्षात होती, माझ्या मात्र मुळीच नव्हती. संतांनी आठवण दिली म्हणजेच तिचा शोध लागतो. आरसा किंवा स्वच्छ पाणी यात सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब आपण पाहतो, त्याप्रमाणे छबी देखील एक प्रतिबिंबच आहे. मूळ पदार्थाचे किंवा व्यक्तीचे प्रतीक म्हणजे सादृश्य दाखवण्यासाठी पुढे केलेली प्रतिकृती किंवा मूर्तीच आहे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखेच असते. सर्वदर्शी संतांची सर्वांना ही शिकवण आहे. असो, आता पूर्वीच्या कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांच्या मनाला सावधानता असावी आणि त्यांनी मागचा संदर्भ लक्षात घ्यावा. आप्पासाहेब कुलकर्णी यांचे वास्तव्य ठाणे शहरी होते. एकदा त्यांना भिवंडीची कामगिरी आली आणि 8 दिवसात परत येईल असे सांगून ते बाहेर पडले. 2च दिवस गेले नाही तो त्यांच्या मागे आश्चर्य घडले पहा. त्यांच्या घराच्या दाराशी एक फकीर आला. त्याला पाहिल्यावर सर्वांना तो साईच वाटला. पायांच्या नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत त्याचा बांधा हुबेहूब छबीतील साईबाबांसारखाच होता. आप्पासाहेबांच्या पत्नीचे व मुलाबाळांचे डोळे त्या फकीराकडे लागले आणि ते सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले की बाबाच आले आहेत. पूर्वी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाच घडलेले नव्हते, परंतु छबीच्या सारखेपणावरून ते साईबाबाच आहेत हे जाणून त्यांना जिज्ञासा उत्पन्न झाली. त्या सर्वांनी फकीराला विचारले, शिर्डीचे साईबाबा तुम्हीच का? त्यावर फकीराने जे सांगितले ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. मी स्वतः साई नव्हे, परंतु मी त्याचा आज्ञाधारक सेवक आहे. त्यांच्या आज्ञेने तुम्हा मुलाबाळांची विचारपूस करण्यासाठी इथे आलेलो आहे. पुढे त्याने दक्षिणा मागितल्यावर मुलांच्या आईने लगेच 1 रुपया देऊन त्यांचा आदर केला आणि त्यानेही तिला उदी दिली. साईबाबांची उदी पुडीत बांधून त्या बाईला त्याने दिली आणि म्हणाला, ही बाबांच्या छबीजवळ ठेव म्हणजे सुख लाभेल. अशा प्रकारे आपले कार्य संपवून साई वाट पाहत असतील असे म्हणत निरोप घेऊन तो फकीर आपल्या रस्त्याला पुढे चालू लागला. मग तेथून जो तो निघाला तो आल्या मार्गाने परत गेला. आता इकडे काय गोष्ट घडली ते पहा. साईची लीला अजब आहे. आप्पासाहेब जे भिवंडीला गेले होते ते पुढे न जाता परत फिरले. टांग्याचे घोडे आजारी पडले आणि पुढे जाण्याचे राहिले. ते मग दुपारी ठाण्याला परत आले आणि त्यांना झालेली सर्व हकीकत कळली. आप्पासाहेबांच्या मनाला वाईट वाटले की त्यांचे स्वतःचे दर्शन चुकले. आणखी पत्नीने 1च रुपया दक्षिणा दिली म्हणून त्यांना लाज वाटली आणि मी असतो तर 10 रुपयांच्या खाली फकीराची रवानगी केली नसती असे ते म्हणाले. नंतर मनाला खेद वाटून ते फकीर मशिदीत सापडतील असे वाटून न जेवताच त्यांच्या शोधासाठी निघाले. मशीद, तकिया वगैरे ज्या ज्या ठिकाणी प्रवासी उतरतात त्या सर्व ठिकाणी आप्पांनी त्या फकीराचा तपास केला. शोधता शोधता ते थकले, पण तो फकीर त्यांना कोठेच दिसता नाही. मग निराश होऊन भूक लागली म्हणून ते घरी जाऊन जेवले. त्यांना ठाऊक नव्हते की रिकाम्या पोटी शोध करायला निघू नये. आधी आपला आत्मा संतुष्ट करावा आणि मगच कोणत्याही गोष्टीचा शोध करण्यास निघावे. या अर्थाची बाबांची गोष्ट या तत्वाचा खरेपणा दाखवेल, परंतु येथे ती पुन्हा कशाला सांगायची? श्रोत्यांना तो अध्याय ठाऊकच आहे. मागच्या अध्यायात गुरुमहिमा नावाच्या एका सुरेख कथेत आपल्या गुरुचे वचन दयाळू श्री साईंनी आपल्या तोंडाने सांगितले आहे. कार्य सान अथवा मोठे, शोध न लागे रित्या पोटे, देऊ नये अन्नासी पाठ, वाढिले ताट डावलू नये. त्याच्या खरेपणाचा अनुभव आप्पांना ते जेव्हा जेवून निघाले तेव्हा आला. चित्रे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन ते सहज फिरायला निघाले. काही पावले पुढे चालत गेल्यावर आपल्याकडे पाहत आपल्याकरिता एका गृहस्थाला त्या ठिकाणी मोठ्या घाईने येताना पाहिले. ते जवळ येऊन उभे राहिल्यावर आप्पासाहेबांनी हळूच लक्ष देऊन पाहिले तर हेच गृहस्थ सकाळी आले असतील असे त्यांना वाटले. आधी ज्याला शोधित होतो तोच फकीर मला हा वाटतो. छबीशी आन खाग्र जुळतो म्हणजे अगदी नखांच्या टोकापर्यंत जुळतो. बुद्धीला खरोखरच आश्चर्य वाटले. आप्पा असे मनात तर्कवितर्क करू लागले तोच त्या फकीराने हात पसरला आणि आप्पांनी त्यावर 1 रुपया ठेवला. फकीराने आणखी मागितल्यावर
आप्पाने आणखीन एक दिला व नंतर त्यावर तिसराही दिला. तरी फकीर आणखी मागू लागला. खरे आश्चर्य व कौतुक तर पुढेच आहे. चित्र्यांपाशी 3 रुपये होते, तेही आप्पांनी मागून घेतले आणि फकीराला दिले. तरी तो मागणे थांबवेना. पुढे आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पा फकीराला म्हणाले की घरी येता म्हणजे आणखी देईन. फकीर बरे म्हणाला आणि ते तिघे घरी परत. घरी येताच आप्पासाहेबांनी 3 रुपये काढून हातात ठेवले आणि 9 रुपये झाले. तरी अजून फकीराचे समाधान झाले नाही. त्याने आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पासाहेब म्हणाले, खरोखर आता बंदी 10ची नोटच राहिली आहे आणि सुट्टे रुपये सर्व संपले आहेत. त्यावर फकीर म्हणाला की नोटच देऊन टाक ना. आणि आप्पासाहेबांनी तसेच केले. नोट हातात पडल्याबरोबर त्या फकीराने 9 रुपये परत देऊन टाकले आणि आल्या वाटेने तो अति घाईने निघून गेला. आता या कथेचे सार पाहिले तर ज्या भक्ताचे जसे उद्गार असतील ते पुरे करून घेण्याचे साईंचे हे खरोखरचे व्रतच आहे. श्रोत्यांनी ऐकण्याची उत्सुकता पाहून याच अर्थाची आणखीन एक कथा प्रसंगानुरूप आठवली. ती श्रोत्यांनी अति कौतुकाने ऐकावी. ढाणूगावी राहणारे हरिभाऊ कर्णिक नावाचे साईंचे एक अनन्य पाईक व भाविक भक्त आहेत. इसवी सन 1917 साली गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस पाहून शिर्डीची यात्रा करण्यासाठी ते आले होते. त्यांची एक लहानशी गोष्ट सांगते. यथाविधी पूजा झाली, दक्षिणा व वस्त्रे बाबांना अर्पण केली आणि आज्ञा घेऊन खाली उतरल्यावर त्यांच्या मनात कल्पना आली की वरती जाऊन आणखी 1 रुपया बाबांना द्यावा. परंतु तो विचार त्यांना सोडून द्यावा लागला आणि रुपया तसाच परत ठेवावा लागला. त्या ग्रस्ताने म्हणजे माधवराव देशपांडेंनी परत निघण्याची आज्ञा देवविली होती. त्यानेच वरून खूण केली की आता एकदा आज्ञा झाली तेव्हा पुढच्या पावलाने रस्ता पकडावा. त्या खुणेवर विश्वास ठेवून कर्णिक तसेच पुढे निघाले आणि मित्रांसह वाटेत ते नाशिक येथे उतरले. कर्णिक काळ्या रामाच्या देवळात दर्शनासाठी जाताच तेथे त्यांना अचानक संत नरसिंग महाराज दिसले. महाराजांनी भक्त परिवाराने वेढलेले होते तरी त्यातून ते एकाएकी उठले आणि कर्णिकांना मनगटापाशी पकडून म्हणाले, रुपया दे माझा, रुपया दे माझा. कर्णिक म्हणत आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना रुपया दिला. मनाची इच्छा पुरवणारे साईच त्या रुपयाचा स्वीकार करीत आहेत असे कर्णिकांना वाटले. साई स्वीकारित होते हेही खरे नव्हे. ध्यानेमुळे नसता बळेच खेचून ते दक्षिणा मागतात तशीच ही गोष्ट झाली. मनाची स्थिती सदा टळमळीत असते. प्रारंभी ते एक बेत करते आणि मग ऐनवेळी क्षणिक विचारांच्या लहरीवर लहरी उठून ते आणखी दुसराच विचार करते. आरंभी मनात जी लहर उठेल आणि त्यामागे जर चांगल्या भावना असतील आणि तिची जर चांगली जोपासना केली तर ती एकच कल्याण करणारी होईल. तिचेच लक्ष कायम ठेवावे, तिचाच पक्का सराव करावा, तिचाच पुन्हा पुन्हा खोल विचार करावा आणि मनाला तिचा विसर होऊ न देता प्रयत्नपूर्वक आपला बोललेला शब्द पाळावा. आप्पासाहेब बोलून गेले पण मागे पुढे ते विसरले असते म्हणून ते बोल उठतात बाबांनी ते पुरवून घेतले आणि भक्तांचे कौतुक जगाला दाखवून दिले. नाहीतर त्या फकीरापाशी 10च्या नोटेसकट 19 रुपये असताना त्याने आप्पांना 9 रुपये का बरे परत केले? तर आप्पांची 10 रुपये देण्याचीच अतृप्त इच्छा होती म्हणून. असो, तो बाबांचा हस्तस्पर्श झालेला 9 पुतळ्यांचा हार म्हणजे नवविधा भक्ती प्रेमाच्या समूहाची आठवण देण्याची बाबांची ही रीत आहे. पुढे अध्याय 42 मध्ये बाबांची देह विसर्जनाची कथा ऐकताना बाबांनी स्वतः देह त्याग करताना सौ लक्ष्मीबाईला 9 रुपयांचे दान दिले. त्यावरून बाबांची दान करण्याची अपूर्व तऱ्हा वाचकांना कळून येईल. आप्पासाहेबांच्या पत्नीने काया वाच्या मनाने 1 रुपया दिला तरी त्या फकीराने तो अतिशय समाधानाने स्वीकारला आणि आणखी जास्त काही मागितले पण नाही. परंतु आपल्या कुटुंबाची देणे आप्पांच्या मनाला कमी वाटले आणि मी असतो तर त्या फकीराला तेव्हाच 10 दिले असते असे ते म्हणाले. अशा प्रकारे 10 रुपये देतो म्हणून आप्पासाहेब जे वचनबद्ध झाले ते संपूर्णपणे न देता ते वचन मुक्त व ऋणमुक्त कसे बरं होतील? हा फकीर इतरांसारखा कोणी भिकारी नव्हता की काही हातावर पडल्यावर माघारी परतून जाईल. दिवस पण उलटला नव्हता आणि बोलल्याच्या दिवशी तो परत आला. परंतु तो कोणी अनोळखी फकीर असेल म्हणून आप्पा संशयित राहिले. आरंभी त्याने मागणी करते वेळी आप्पांजवळ 6 रुपये होते तरी त्यांनी ती सर्व रक्कम त्याला देण्यासाठी खर्च केली नाही.
असो, आपणवर प्रेम असते तर बाबा फकीराचा वेश घेऊन कशाला आले असते आणि दक्षिणा मागण्याची निमित्त न करते तर कथेला गोडी कशी आली असती. आप्पासाहेब केवळ निमित्त आहे. तुमची आमची अशीच तर असते. जरी सुरुवातीला चांगला हेतू असतो तरी ऐनवेळी प्रसंगानुसार आपण वेगळे वागणे असते. आपण सर्व तोंडाने म्हणायला तत्पर असतो, परंतु दान देण्याच्या प्रसंगी मोठी शंका येते आणि जीव खाली वर होतो. निश्चितता तर क्वचितच कोणाकडे असते. हिताचे व थोडेच बोलेल, बोलल्याप्रमाणे वागेल आणि आपले बोल खरे करून दाखवेल असा हारीचा लाल एखादाच असतो. जो भक्त अनन्यपणे भक्ती करणार असेल, त्याला जे जे हवे असल्याची इच्छा असेल, मग ते या लोकातले असो की परलोकातले असो, साईबाबा ते देण्यास समर्थ आहे. हे आप्पासाहेब जरी हुशार होते, इंग्रजी भाषा शिकलेले व कुशल होते, तरी सुरुवातीला सरकार त्यांना 40 रुपयांचाच पगार देत होते. तो पुढे बाबांची ही छबी मिळाल्यावर हळूहळू वाढत जाऊन 40च्या खूपच वरचा पगार आता झाला होता. एक दिल्यावर धापट देतात, धापट अधिकार व धापट सत्ता देतात. हा तर बाबांचा हातोहात सगळ्यांदेखत अनुभव असतो. शिवाय आपल्या निष्ठेमुळे परमार्थाची दृष्टी वाढीला लागते. ही काय साधारण गोष्ट आहे का? खरेच बाबांचे कौशल्य अनेक प्रकारचे आहे. पुढे आप्पासाहेबांनी फकीराने दिलेली उदी मागितली तर ती पुढे होती. पुढे उघडून पाहिली तर त्या उदी बरोबर फुले व अक्षता निघाल्या. तेव्हा मग आप्पासाहेबांनी एक ताईत बनवून आणि पूज्य भावाने त्यात ते सर्व ठेवून आपल्या हाताला बांधले. पुढे बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर स्वतः बाबांनी जो केस दिला होता तोही अति प्रेमाने त्या ताईतामध्ये त्यांनी ठेवला. बाबांच्या उदीचा महिमा काय वर्णावा. उदी हे शंकराचेही भूषण आहे. भक्तियुक्त अंतकरणाने कपाळावर जो फासेल त्याची विघ्ने तात्काळ दूर होतील. हात तोंड धुवून आणि स्नान करून जो नित्य उदी अंगाला चोळील आणि बाबांच्या चरणांच्या तीर्थासकट प्राशन करेल, तो पुण्य संपादन करून पवित्र होईल. शिवाय या उदीचा विशेष गुण असा की तिचा उपयोग केला असता, म्हणजे ती लावली किंवा तोंडात टाकली असता, भक्ताला पूर्ण आयुष्य लाभेल. त्याच्या पातकांचा संपूर्णपणे नाश होईल आणि सदा सर्वदा त्याला सुख समाधान लाभेल. अशी गोड कथारूपी अमृताची मेजवानी साईबाबांनी आप्पांकरिता दिली. तेथे आपण न बोलिवलेले अवचित आलेले पाहुणे आहोत, तरी पण पंक्तीत बसून मनसोक्त जेवावे. पाहुणे व घर मालक या दोघांनाही एकाच प्रकारचे आदर सत्कारपूर्वक जेवण आहे. रस व स्वाद यात भेदभाव नाही. आत्मानंद रूपी भोजन घेऊन आपण सर्वांनी तृप्त व्हावे. हेमाडपंत साई चरणी शरण आलेले आहेत. इतकेच श्रवण करणे आता पुरे. पुढच्या अध्यायात उदीचे याहून जास्त महत्व सांगितले जाईल. उदी फासल्याने साईबाबांचे दर्शन घेतल्याने हाड्यावरून मुळासकट कसा बरा होतो, तशीच नारूची हकालपट्टी व ग्रंथीज्वराचा प्रतिबंध कसा होतो हे लक्ष देऊन ऐकावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमंतपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उदी प्रभाव नावाचा 33वा अध्याय समाप्त झाला. आपली दोघांची ही छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र 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 मंगल असो. ओम श्री साईराम. आज आपण ऐकला बाबांच्या उदीचा खरा महिमा. एक साधी रात, पण तिच्यात आहे ब्रह्माची शक्ती, करुणेचा सागर आणि अमर कृपा. जामनरच्या त्या रात्रीप्रमाणे आजही बाबा आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी पोचतात. फक्त खऱ्या मनाने हाक मारले की पुरे. ही उदी तुमच्या कपाळावर लावा, मनात बाबांचे नाव घ्या आणि सगळी संकटे, रोग, दुःख राख होऊन जाईल. फक्त परमात्मा शिल्लक राहील. बाबा म्हणतात मी उदी देतो, पण ते घेणाऱ्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. तुमच्या जीवनातील ही उदी सदैव असो. बाबांची कृपा कायम राहो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये ओम साईराम द्या, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओम श्री साईराम.